ओके सायमल्टेनियस केला मला सोडू रे नमस्कार. मागची डिले झाली त्याच्या खातीर सॉरी म्हणतात. आमच्या बरोबर आसा आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित पालेकर आणि उपाध्यक्ष आणि संत अंधेचे फुडारी प्रोफेसर रामराव वाघ. इंग्रजीन एक म्हण आसा, एक फ्रेज आसा, सोर लुजर्स, म्हणजे जे कसली स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन किंवा इलेक्शन जे पळय हरता न्ही ते आपलो पराभव सोसूंक शकना, ते जिरोवंक शकना आनी कसली कसली निमतां दितात आनी जो जिखला ताजेर टिका करतात की ताणें चिटींग केली किंवा रेफरी आमच्या बरोबर नाशिल्लो किंवा पावस पड चल्लो, कितें तरी निमतां दितात आनी आपलो पराभव कशेंच ते जिरोवन घेना. पूण 4 जुनाच्यान जेन्ना लोकसभेचो रिजल्ट आयलो त्या दिसाच्यान जे भारतीय जनता पार्टी जी खरी म्हळ्यार जिखल्या, तांचो सरकार घडला, तांचो मोगाचो बाब नरेंद्र मोदी तिसरेदा प्रधानमंत्री जाला, 4 जुनाच्यान ह्या भारतीय जनता पार्टीन जी रडारड सुरू केल्या पळय न्ही आनी क्रिटिसिजम सुरू केला आनी निमतां दिवपाचें सुरू केलां पळय न्ही, तांकां आतां इंग्रजीन एक नवो टर्म सुरू करचो पडटलो, तो म्हळ्यार सोर विनर्स. म्हळ्यार जिखून सुद्दां ते आपलो जैत जिरोवंक शकले ना आनी खोशी जावंक ना. आमकां तुमी पळयलें की देशभर फाटले 3 दीस सामके डिस्टर्ब आसा. सगळे जे तांचे अंधभक्त आशिल्ले, स्पेशली तांचे लिडर जे आसा एकामेकाचेर आरोप करतात आनी तांकां सगळ्यांक चड चुरचुरला म्हणजे ते तांचे जे स्ट्रॉंग स्टेट्स आशिल्ले जशे उत्तर प्रदेश जावं, राजस्थान जावं आनी महाराष्ट्र जावं, थंय तांकां सगळ्यांक चड मार बसला म्हणून चड ते उडयो मारतात. आनी सगळ्यांक म्हळ्यार जी अयोध्या नगरीन जे प्रभू श्रीरामाच्या नांवार ताणी इतलो प्रोपगेंडा केलो, त्याच प्रभू श्रीराम तांकां असो धडो शिकयला तो तांकां सामकोच चुरचुरला आनी तांकां कितलेय बर्नॉल लायले म्हणून तांकां सूख मेळना. अयोध्याच्या लोकांनी सिद्ध करून दिले की अयोध्या नगरीन सगळे राम भक्त आसा, सगळे देशभक्त आसा, पुणूच अंधभक्त ना. आनी म्हाका सामके एक विचारपाक जाय सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांक, तुमकां अयोध्ये बद्दल इतले दुख्ख कित्याक जालें? लास्टाक जो थंय जिखलो तो हिंदूच आशिल्लो न्ही, तुमकां इतले चुरचुरता कित्याक? म्हणजे जर बीजेपीचो मनीस थंय जिखलो ना जाल्यार तो हिंदू न्ही, दुसरे पार्टीचो कोण आसलो जाल्यार तो हिंदू न्ही, फक्त बीजेपीचो जिखल्यार हिंदू. सो हाजे वयल्यान सारकें कळटा हे जे हिंदू हिंदू करून हांणी प्रोपगेंडा केल्लो आनी हिंदुत्वाच्या नांवाचेर इतली मतां मागली, तांच्या खातीर हिंदू म्हणजे खरें मिनींग कितें आज लोकां फुडें सारकें खबर आसा. कित्याक देशभर आज अयोध्येच्या हिंदूंक इतल्यो गाळयो घालतात हेच अंधभक्त जे हिंदुत्व करून आनी अयोध्याचें नांव हे करून मतां मागपाक गेल्ले इलेक्शनाच्या पयलीं. गोंयांत सुद्दां तुमी पळयलें 4 तारखेक रिजल्ट आयलो, भारतीय जनता पार्टीन 4 तारखेक प्रेस कॉन्फरन्स घेतली, 5 तारखेक प्रेस कॉन्फरन्स घेतली, काल 6 तारखेक प्रेस कॉन्फरन्स घेतली, आज कितें घेतला जाल्यार नको, पूण डेली प्रेस कॉन्फरन्स घेता आनी दुसऱ्याचेर घालता आनी निमतां काडटात आनी रडटात. अरे बाबा तुमी जिखले, खोशी जायात मातशे. आनी काल तर प्रेस कॉन्फरन्स घेवन कसले आरोप, कसलेच सिद्ध आशिल्ले, कसलेच तत्वान आशिल्ले आरोप करून म्हणजे तांकां ते जिराना कितें तरी प्रेस कॉन्फरन्स घेवन कितें तरी बोवाळ घालपाचो अशें कितें दिसता तें म्हाका कळना. पूण हाजे एक्झॅक्टली काल मुरगांवचे आमदार बाब संकल्प आमोणकरान जे हे केलें उलयलो जे ताचे बद्दल स्पेसिफीक रिस्पॉन्स दिवपाक केले, तांणी आमच्या अध्यक्षाचे स्पेसिफीक नांव घेवन तांचेर आरोप केले. ताचे उत्तर दिवपाक हांव मागता ॲडव्होकेट अमित पालेकरान तुमकां एड्रेस करचें. येवकार म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी इतली भितरल्या गोंयांत आनी ज्या तरेन आज प्रेस कॉन्फरन्स आफ्टर प्रेस कॉन्फरन्सीस घेवपाक लागल्या आनी तांच्या IT सेल हांव कांय जशें वाल्मिकी बाबान म्हणलें की हांव काय वाचून दाखयता, काय बरयल्लो तांचे IT सेलाचे जे लोक आसा सोशल मिडियाचेर तांणी आज हिंदूक कशें विक्टिमायजेशन सुरू केलें तें हांव काय गजाली वाचून दाखयता. कारण स्वता
सनातन धर्माचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी, स्वताक हिंदूंचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी आज जेन्ना कांय जाग्यांचेर हरता तेन्ना हिंदूंक कितें म्हणटा ते हिंदूंक कळपाक जाय म्हणून आज हांव कांय वाचून दाखयता गजाली. एक तांचो भक्त आसा हू इज ऑल्सो IT सेल ऑफ बीजेपी. इतिहास गवाह है कि अयोध्या वासियों ने अपने राजा के साथ सदा विश्वासघाती किया है. म्हणजे प्रत्येक जो वोटर अयोध्येन आसा ताका ते म्हणटा विश्वासघाती आणि आपल्या मोदीक राजा. मागीर आनी एक लॉ, दुनिया में सबसे ज्यादा सांप ब्राजील में पाए जाते हैं. म्हणजे सोरोप खंय ब्राजीलान मेळटा, लेकिन आस्तीन के सांपों के मामले में उत्तर प्रदेश नंबर 1 पर है. म्हणजे आज उत्तर प्रदेशाचा प्रत्येक मनीस सोरोप जालो. एक समय लग रहा था हिंदू जाग जाएगा आणि इतले बुरशे उतरांनी बरयला की तो आता फक्त कित्याक तरी उठिल्लो म्हणून कार्य करपाक आनी परतो न्हिदलो म्हणून. अयोध्यान वचत जाल्यार ते म्हणटा ते कांय खर्च करनाका, कारण तांणी लोकांकडे आनी भारतीय जनता पार्टीकडे विश्वासघात केला. एकटो बरयता, मुझे कल पता चला भगवान श्री कृष्ण उत्तर प्रदेश छोड़कर गुजरात क्यों चले गए थे. अशें खूब आसा, अशें बरयल्ले इतले आसा की वाचूनय वायट दिसता, पण हे तातले सोबर. पण एक गजाल म्हाका भारतीय जनता पार्टीक विचारपाक जाय की तांणी सांगले उत्तर प्रदेशान वचत, अयोध्येक वचत जाल्यार थंय कांय खर्च करनाका, कारण तांणी तुमकां थंय तुमचे उमेदवार निवडून दिवना. अयोध्यान हल्ले, चित्रकूटान हल्ले, रामटेकान हल्ले, नाशिकान हल्ले, रामेश्वरमान हल्ले, खटू श्याम थंय हल्ले, सलासर बालाजी आसा थंय हल्ले, रानी सती आसा थंय हल्ले, मेहंदीपूर बालाजी आसा थंय हल्ले, साऊथ गोवानूय हल्ले. म्हणजे ह्या सगळ्या लोकांन तांचे म्हणण्यान त्या दिसा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तांणी म्हणले की धर्मगुरूच्या कारणाक लागून आमची हार जाली म्हणून. म्हणजे जी 2-2.5 लाखाच्या वयर जी मतां पडल्या इंडिया अलायन्साच्या कॅन्डिडेटाक, ती धर्मगुरूंनी मारली, ती एका विशिष्ट धर्मान मारली की गोंयच्या लोकांनी गोंय वाचोवपाक मारली. ह्या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पार्टीन दिवचे पडटले. कालच्या प्रेस कॉन्फरन्सान ते सांगता की पोलरायझेशन करपी लोक जिखले. पोलरायझेशन कोण करपी? मंगळसूत्र बद्दल कोण उलयलो, मटना बद्दल कोण उलयलो, मुजऱ्या बद्दल कोण उलयलो, आणि मागीर थंय वचून लिपून बसलो सावताक आणि आता भायर सरला बिळांतल्यान. आणि आज परिस्थिती अशी जाल्या की करेक्शन जाला, एरगन्स हाजे करेक्शन जाला भारतीय जनता पार्टीचे. काल परत ते एरगन्स आमी पळयले. काल बाब संकल्प आमोणकर जो काँग्रेसच्या तिकेटीर निवडून आयलो आणि फुटून भारतीय जनता पार्टीक कित्याक गेलो ते सगळ्यांक खबर आसा. ताजेर टाइम्स ऑफ इंडियान क्लियर कट आरोप केल्ले आसा की एक्सटॉर्शन करता एमपीटी जे आपलो माल उतरयता, जे शिपिंग कंपनीज तांचे एक्सटॉर्शन करता, स्टीव्हिडोरा कडल्यान एक्सटॉर्शन करता. आणि ताका लागून आदित्य बिर्ला सारखी कंपनी गोंयच्या आपले काम सोडून गेली. चीफ मिनिस्टर अजून पर्यंत हाजेर सायलंट आसा. एक टेंटेड MLA आज ते मिनिस्टर करपाचे आसा म्हणून अशें आमी आयकलां. मे बी एज अ रिवॉर्ड ऑफ द कट that he is giving from this extortion in Vasco to the higher authorities and chief minister. हे विचार करपासारको म्हाका कित्याक दिसता, कारण ज्या मनशाचेर अशे तरेन आरोप जाले, क्लियरली आरोप जाले, काय जे ट्रेडर्स आसा, इम्पोर्टर्स एक्सपोर्टर्स आसा तांचे कडल्यान आरोप जाले. तांचो काउन्सिलर वास्कोचे म्हणटा की आमची नांवां वापरून, बीजेपीचे नांव वापरून हो संकल्प आपलो संकल्प सादयता म्हणून थंय तो म्हणजे एक्सटॉर्शनाचो. ताका त्या मंत्री करपाचे आसा आनी रिवॉर्ड दिवपाचे आसा. हाजो अर्थ तो भारतीय जनता पार्टीक ते चोरयेचे पयशे दिता अशें आमकां दिसपाक लागला. कारण त्या शिवाय ताचे प्रोटेक्शन चीफ मिनिस्टर कित्याक करतो, ताचे बद्दल कित्याक उलोवचो ना. तो स्टॅटिस्टिक काल म्हणटालो पळय ती स्टॅटिस्टिक काल ती हांवें ती काल सांगल्या ताची स्टॅटिस्टिक्स आतां आमी वाचुया. ताची ती स्टॅटिस्टिक्स आसा पळय ताका एक गजाल म्हाका सांगन दिसता की आमचे जे 2 MLA आसा, बाब बेन्झी, कॅप्टन बेन्झी आणि बाब ट्रुप्स सिल्वा, हाणें मॅक्सिमम नंबर ऑफ वोट्स इंडिया अलायन्साक आपल्या कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान दिल्या. हायेस्ट आणि मॅक्सिमम दोन्ही. टू बी प्रिसायज 16,687 मतां बेणावलीन पडली
आणि वेळीन 17,251 मतां पडली. ज्या रंगीत लोकांक भारतीय जनता पार्टीन परत आपल्या कावेन घेतले मडमुगांव कॉन्स्टिट्युएन्सीन, त्या रंगीत लोकांचो साथूय भारतीय जनता पार्टी बरोबर आशिल्लो. आणि हांव जेन्ना रंगीत म्हणटा तेन्ना सगळ्यांक खबर आसा हांव कोणा बद्दल उलयता ते. शेणिल्ले, मोडिल्ले, तुटिल्ले आनी चोर म्हणिल्ले सगळे लोक भारतीय जनता पार्टीन मडमुगांवान आशिल्ले. ताच्या बरोबर एक्स्टॉर्शनिस्ट MLA बाब संकल्प आशिल्लो. पण प्रॉब्लेम कितें आसा, कॉलेजांतल्यान वळखता हांव तो क्लासींक चड बसनाशिल्लो, कारण तुमची मॅथमॅटिक्स बी आनी स्टॅटिस्टिक्स ताजी मातशी इज व्हेरी डिफिकल्ट, ते ताका ती कळना. तातल्यान काल ताणें पर्सनली कमेंट केलो स्टॅटिस्टिक्स हाजेर, and that was about Santa Cruz constituency. ताणें म्हणलें, and it was very derogatorily he said it, की अरे तो आम आदमी पार्टीचो प्रेसिडेंट आशिल्लो तो खुद आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन लीड दिवपाक शकलो ना म्हणून. ताजी आय विल प्रिसाइजली से व्हॉट स्टॅटिस्टिक्स मीन्स. इट इज कॉल्ड स्टॅटिस्टिक्स. द स्टॅटिस्टिक्स ऑफ सांता क्रूज वाचून दाखयता. भारतीय जनता पार्टी 8,472, इंडिया अलायन्स 10,688, आणि मॅक्सिमम नंबर ऑफ वोट हॅज कम नॉट फ्रॉम रेग्युलर वोट्स which had been coming from Santa Cruz as a village, but has come from other part of Santa Cruz constituency. ज्या जाग्याचेर I have also polled higher number of votes, आणि 2,216 मतांची लीड सांता क्रुजान हांवें आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या बरोबर, आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्या बरोबर, इंडिया अलायन्सच्या कार्यकर्त्या बरोबर मेळून ही दिल्ली आसा. तेन्ना गेट युअर स्टॅटिस्टिक्स रायट. फर्स्ट लर्न टू से स्टॅटिस्टिक्स रायट अँड देन गेट स्टॅटिस्टिक्स रायट. कारण आय एम शुअर की 2027 पयलीं म्हणजे तुका तिकेट दितली काय नाही हाची शाश्वती तुका आसपाक जायना. अँड आय कॅन रायट इट डावन टुडे की ही विल बी अ पेन्शनर MLA आफ्टर 2027. आय एम शुअर अबाउट इट. तसो तांच्या बरोबर एक दुसरो एकटो बसता, ताका हालीं काम धंदो काय ना, कारण भारतीय जनता पार्टी जो मांद्रेचो आमदार आसा ताच्या बोगान पडल्या. ही रेफर्स टू हिमसेल्फ एज एक्स MLA ऑफ मांद्रे. And we know what X means. भारतीय जनता पार्टीचो X मोगतो, ताका तिकेट हरशी म्हणून मेळपाची ना. इज ऑल्सो कंटिन्यू टू बी एज अ पेन्शनर MLA. त्या पेन्शनर MLA आज दोगूय जाण मिळून हे प्रेस कॉन्फरन्सीस घेता खरे, पण हांकां खबर ना की स्टॅटिस्टिक्स जेन्ना तुमी वाचता तेन्ना इट मीन्स नंबर्स. एटलिस्ट शिक्षण करचें, सोदचें आनी सांगचें when you are making some statements and personal statements. खुद्द जेन्ना इतले लोक बरोबर आसतना संकल्प आमोणकर 2000च्या आसपासूच लीड दिवपाक शकलो मडमुगोवान, हाजो अर्थ इतलोच जाता की ताका थंय नाकारला. अँड दॅट इज वाय आय एम सेइंग दॅट ही इज गोइंग टू बी अ पेन्शनर MLA in 2027. India Alliance is going to get 30+ in 2027. Come what may, we will put this challenge up. चीफ मिनिस्टरान आमच्या छाती ठोकपणे सांगिल्ले की नॉर्थ गोवान विसाच्या विसाय कॉन्स्टिट्युएन्सीन आमी लीड घेतले म्हणून. आणि त्या वेळार हांवें तांकां चॅलेंज केल्ली की जर लीड जायली ना 20 कॉन्स्टिट्युएन्सीन जाल्यार विल यू क्विट एज चीफ मिनिस्टर. आय थिंक हाजेर आन्सर काय आयलें ना. कळंगोटे, सांता क्रूज, सांतांद्रे अशा वेगवेगळ्या जाग्यांचेर जर तुम्ही पळयत जाल्यार लीड इंडिया अलायन्सान घेतली. इवन दो दे यूज मसल पॉवर इन कॉन्स्टिट्युएन्सीज लायक सांता क्रूज. चीफ मिनिस्टर खुद्द आयले सांता क्रूज कॉन्स्टिट्युएन्सीन, तांणी सभाय घेतल्यो. व्हडले व्हडले लिडर्स भारतीय जनता पार्टीचे सांता क्रूजान येवन सभा घेतल्यो. इतले आसतनाय इन मोस्ट ज्या जाग्याचेर आमकां अशी परिस्थिती जाल्ली की आमी काय काम करूंक शकनाशिल्ले, अशा जाग्यांचेर आमी ताका लीड घेवन दिली नॉर्थ गोवा कॅन्डिडेटान. हातल्यान वी नो वॉट आर कॅपेबिलिटीज आर. अँड दॅट इज वाय एज आय सेड वेन यू टॉक अबाउट स्टॅटिस्टिक्स यू शूड स्टडी प्रॉपरली. पूण अभ्यास करपाची तेन्नाय स्थिती नाशिल्ली आनी आतांय ना. इतलें सांगून हांव म्हणटा रामराव वाघ सर की तांणी सांगपाचें. तुम्ही आता सांता क्रूजच्या बाबतीन ऐकले आणि म्हाका खूप आश्चर्य दिसले की स्टॅटिस्टिशियन ताका खबर नाशिल्ली की सांता क्रूजान आमकां इंडिया गठबंधनाक लीड दिली. तीच गजाल हांव स्पेशली सांतांद्रे बाबतींत उलोवपाक सोदतां. कित्याक तुमी जर पळयले की सांतांद्रे हो हरशीं पयलीं एक काँग्रेसीचो मतदारसंघ आणि गेले फावट आर्जीक ताणें निवडून हाडला. ह्या फावट जेन्ना इंडिया गठबंधन जालें आनी आमी सगळ्यांनी बरोबर काम केलें, एक गठबंधनाचे जे कितें नियम आशिल्ले ते सगळे धरून आमी
काँग्रेसीचे लिडर्स आणि आम आदमीचे लिडर्स ह्या सगळ्यांनी हो मतदारसंघ पिंजून काढलो, वावर केलो. ॲडव्होकेट कार्लोस पेरेरा, अमित पालेकर आणि बाकीचे आमचे सगळे लिडर्स यांनी आमकां खूप सपोर्ट केलो. आणि खोशयेची बाब म्हणल्यार सांतांद्रे मतदारसंघूय म्हणजे नॉर्थ गोवान बीजेपीक जरी बरें व्हडले लीड मेळ्ळी तरी सुद्दां सांतांद्रे मतदारसंघ इंडिया गठबंधनाक लीड हाडली. आणि त्या दृश्टीन भारतीय जनता पक्ष आणि आरजी ह्या दोगांकूय धूळ जाल्ली. आता पयलीं आरजीच्या बाबतींत हांव उलयतां की जेन्ना आरजीचो MLA ह्या मतदारसंघान आसा त्या वेळार 15,000 सुमार मतांतली तांकां फक्त 3,433 मतां पडली. भारतीय जनता पक्षा कडेन पयलींचो काँग्रेसीन मागीर बीजेपीन आशिल्लो एक्स MLA आसा तांकां 5,599 पडली आनी सगळ्यांनी मेळून 5,000. आता प्लस वोट पडलेली असेंब्ली आज ते 3,433 आयल्या. आणि जर पळयलें जाल्यार चडशा बुथांनी चडशा गांवांनी तांची पिछेहाट जाल्ली आसा. म्हणजे आमचे 36 बुथांतले 20 बुथांचेर इंडिया गठबंधनाक लीड मेळ्ळ्या, 15 बुथांचेर बीजेपीक आशिल्ली आणि फक्त 3 तितून ते दोन आपले एक जॉईंटली लीड अशे 3 बुथांनीच फक्त आरजी पक्षाची लीड आसा. म्हणजे 3 बुथांनी सध्या ते सीमित जाल्ले आसा अशें दिसता. त्याच बरोबर 7 गांवांतले 3 गांवांनी इंडिया गठबंधन, 3 गांवांनी भारतीय जनता पक्ष आणि फक्त एका गांवांत ओव्हरऑल अशी लीड आरजी पक्षाक मेळ्ळ्या. आणि म्हाका दिसता ताजे वयल्यान आरजी पक्षाचे बाकीचे जे मतदारसंघातले लोक आसात वा मतदार आसात तांणी निष्कर्ष काढपा जाय की हो पक्ष आज ताका इतके बेगीन कित्याक आज अशी लोकांची एक नाराजी घेवची पडटा. आणि ताका कारणां खूब आसतली ती तुमी सोदची. पूण बरी गोष्ट अशी की आज आमी सगळे बरोबर काम करून हांगा एक लीड हाडलेली आसा. आणि त्याच वेळार भारतीय जनता पक्षा कडेन सगळे तरेची साधनां आशिल्ली, सगळे तरेचे तांचे कडेन म्हणजे इवन थंय चीफ मिनिस्टर आयलो, थंय लिडर आयले, कितल्योश्योच मिटिंगो 1.5 वर्स तांचे वावर चलतालो. पूण ते आसुनूय तांकां फावो तशी तांकां मतां घेवपाक मेळ्ळी ना. पूण आतां कितें जालां की जेन्ना एक अशें म्हणटात की फेलियर हॅज नो फादर आणि सक्सेस हॅज मेनी टेकर्स, जेन्ना हांगा एक लीड आयली त्या वेळार ऑफकोर्स काँग्रेसीनूय क्लेम घेवपा जाय, आमी क्लेम घेवपा जाय. आमी बरोबर वावर केला, इन्क्लुडींग काँग्रेसीचे ब्लॉक प्रेसिडेंट थंयचो पयलींचो ZPचो उमेदवार, थंयचे बाकीचे लिडर, सगळ्यांनी आमी काम केलां. पूण मजेची गोष्ट म्हळ्यार आज जो एक्स MLA आज बीजेपीन आसा श्री फ्रांसीस सिल्वेरा, ताजे मार्फत आज अशी खंयच्यान तरी म्हणजे ताजे ग्रुपांतल्यान अशी एक मेसेजी भायर सरपा लाय ना आमी भितरल्यान काँग्रेसीकूच सपोर्ट केल्लो, आमी तांकांच वोट मारपा लायला. आणि हो जो एक लीड आसा ताजे श्रेय आपल्या कडेन घेवन परत म्हाका दिसता खंय तरी काँग्रेस पक्षान उडी मारपाचे प्रयत्न चालू आसा अशें म्हाका दिसता. तांचे घरचोच मनीस घरचोच ताचो सारको लेफ्ट हँड रायट हँड म्हणपा जाता तसो तो सगळ्याक मेसेजी पावयत आसता की आपणे काँग्रेसीक काम केलां आणि आता आपूण फुडलो काँग्रेसीचोय लिडर. सो ही एक तर चाल आसूं शकता वा तांच्या घरांत भितरूच कितें तरी चालू आसा, तें आमकां पर्सनल तांच्या बाबतींत पडपाचें ना. पूण म्हाका दिसता काँग्रेस पक्षांनी ताचेर लक्ष दिवचें आणि महत्वाचें म्हणल्यार भारतीय जनता पक्षांनी लक्ष दिवचें. कित्याक जेन्ना तुमी भारतीय जनता पक्ष एका नेत्या कडेन जबाबदारी सोंपयता आणि तो नेतो जर वा तेजे कोण तरी बाकीचे क्लोजस्ट तशे फॅमिली वा बाकीचे जे ताचे कोण वर्कर आसा ते अशें क्लेम करता की ना आमी भितरल्यान काँग्रेसीक मत मारले वा इंडिया गठबंधनावर आशिल्ले अशें. म्हाका दिसता ते तुमी गंभीरतायेन घेवपाची गोश्ट आसा. कित्याक तर अशें जेन्ना जाता तेन्ना सगळे लोकूच संभ्रमीत जाता. आणि म्हाका दिसता हे फक्त आमच्याच मतदारसंघान जायना, ओव्हरऑल जेन्ना आज रिस्पॉन्स साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा इंडिया गठबंधनाक मेळ्ळा तशें पळयत जाल्यार चडशे हे जे फुटीर आमदार जे फुटोवन गेल्ले तांच्या मनान चलबिचल जाल्या. सांतांद्रेन हे जे जाता ते ताजोच एक सिग्नल आसूंक शकता. आणि जनता पळयत आसा म्हणजे इन्क्लुडींग काँग्रेसी कडून ते पळयत आसा की अशा मनशांक जर परत खंय तरी तांकां जर एक रेड कार्पेट बी घातलें जाल्यार खूब प्रॉब्लेम जातलो. ताका लागून म्हाका दिसता आज
ह्या गोष्टीचेर लक्ष दिवपाची गरज आसा आनी हे असल्या लिडरांक आमी सांगूंक सोदता की जेन्ना तुमकां कळ्ळें की लोक ऑलरेडी आतां इंडिया गठबंधनाक वोटिंग करपाचें आसा त्या वेळार जस्ट ऑन दॅट वेव आपूण रायड जावपा लागून मागीर आमी कित्याक तांकां कितलेंय सांगलें सुद्दां लोकांनी आयकूंक येवपा सगळे तरेचे तेणी हे वापरले पूण ते जावना आनी मागीर लास्ट मागीर कितें सांगप ना आमी तांकां सांगलें वोट मारपाक अशें करून हे जनतेक वा स्पेशली आगशी गांवा सारक्या ज्या गांवांत आज लास्ट इलेक्शनाक आगशी इतले मेजॉरिटी वोट्स आरजी केल्ली ती कंप्लीट आज चेंज जाला पिक्चर आनी आज ती सगळी वोट्स आगशी गोवा वेल्ला भाटी ह्या सारक्या गांवांनी आज ती परत इंडिया गठबंधना कडेन आयल्या त्याच बरोबर बाकीच्या सगळ्या गांवांत आनी ताका लागून ते जेन्ना अशें तांकां दिसता की लोकांचो कल असो आसा त्या वाटेन ते येवपाक सोदतात आनी ताका लागून तांकां शिटकावणी की तुमी आनी परत म्हाका दिसता ह्या सायडीन पळोवपा जायना आनी तुमचो जो पक्ष आसा त्या पक्षान तेजी नोंद घेवची कदाचित तांचे जे कितें डिसिप्लिनरी एक्शन बी आसा ती सगळी तुमी घेवपाक जाय आनीक फुडली वाटचाल करपाक जाय कित्याक आज जे बीजेपीचे पयलींचे निश्ठावंत कार्यकर्ते आशिल्ले ते सुद्दां तांचे बरोबर नाशिल्ले म्हणजे वी आर ऑन द फील्ड आमी पळयताले आज कोण भोंवताले बीजेपीक लागून पयल्यार इन्क्लुडींग तांचो पयलींचो ब्लॉक प्रेसिडेंट ना मंडल ना कोणूच नाशिल्ले सो म्हाका दिसता ही जी आख्खी टिमूच आसता ते केन्ना केन्ना ही आख्खी टिमूच मागीर दुसऱ्या टीमीन दुसऱ्या पक्षान सामील जाता आनी ताका लागून एक मित्रत्वाचो असो सल्लो भारतीय जनता पक्षाक की तुमी हाजेर लक्ष दवरूचें धन्यवाद तुम्ही स्वतः बद्दल कांयच सांगले ना की हे अलायन्स आसा हे जे आम आदमी पार्टी तुमकां कितलो फायदो जालो देश पातळीर गोंयांत म्हणटा देश देशपातीचे 100% जालो जर हाजो फायदो इंडिया आमच्या पार्टीचो इंडिया अलायन्साक कितलो फायदो जालो हो प्रश्न म्हाका दिसता वूड बी अ प्रॉपर क्वेश्चन जेन्ना केजरीवाल 20-21 दिसां खातीर बेल मेळून भायर आयलो ही डीड नॉट कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन पंजाब दिल्ली ताणी उत्तर प्रदेश गुजरात सगळ्या जाग्यांचेर गेलो ज्या जाग्यांचेर आज ज्या जाग्यांचेर इंडिया अलायन्साचो प्रचार करपाची गरज आशिल्ली महाराष्ट्रांत प्रचार केलो महाराष्ट्राक फायदो जालो ना अशें म्हणूंक शकना आमी उत्तर प्रदेशाक फायदो जालो ना अशें म्हणूंक शकना राग लोकांक आशिल्लो तांच्या इलिगल अरेस्टाचो आनी ताजो म्हाका दिसता जो कंक्लुझीव वोट शेअर इंडिया अलायन्साक आयलो तातूंत तांचोय मोलाचो वांटो आसा सो एज इंडिया अलायन्स पार्टनर आम आदमी पार्टी हॅज गेन्ड अ लॉट and as India Alliance partner, as far as Goa is concerned, to the entire tally जर पळयत वेन्सी आणि क्रूज जर सोडलो इन वेली आणि बेनावली आमचो सिद्धेश भगत हू इज नॅशनल वायस प्रेसिडेंट हॅज डन अमेझिंग जॉब इन नावेली तशेंच आमचे रॉक आसा हू इज आय पर्टिक्युलरली टेक दिस नेम रॉक आसा जयसन आसा रॉक हॅज डन गुड जॉब इन ग्रेट जॉब इन कुर्तोरी मॅक्सिमम म्हाका दिसता रॉकान कमीत कमी 60-70 मिटिंग्स कॉर्नर मिटिंग्स व्हडल्यो मिटिंग्स अशें म्हणून 60-70 मिटिंग कुर्तोरेच केल्ल्यो आमचे जेम्स सर आसा अशें देर आर वेरियस व्हॉलंटियर्स ऑफ अस whom I am particularly naming की तांणी पेडण्या तर म्हाका दिसता कंटिन्युअसली आमची टीम चालू आशिल्ली सो सांताक्रुजान हांवें काम केलें अशें बेसिकली आमी जो हाजो धर्म आसा अलायन्स धर्म आसा ताजो खंयच आमी हात फाटी दवरूना whether it comes to make working for India Alliance candidate in north as well as in south so कोणाक फायदो जालो अशें म्हणच्या पेक्षा एज अ टीम we have worked together and आमच्या टीमीक फायदो जालो इंडिया अलायन्स दिल्ली तुमचे सरकारा तुमचे मॅक्झिमम नंबर्स म्हणजे तुम्ही ऑपोजिशन्स पण थंयसर कोणूच ना पण अशें दिल्लीत कितें जालें तुमचे 7चे 7 सीट गेले नाही दिल्लीची परिस्थिती म्हाका यू विल आन्सर अमित I will answer. Okay, I will answer. I know. He has the major statistics. He has much better than I have. So Delhiचं जर तू हे करत जाल्यार दिल्लीचो ट्रेडिशनली जर वोटिंग जर पळयत तू जाल्यार फॉर असेंब्ली दे हॅव ऑलवेज पुट फेथ इन आम आदमी पार्टी आनी आमचो गव्हर्मेंट थंय मॅक्सिमम मेजॉरिटी येता बीजेपी सामकी झिरो जाला थंय ट्रेंड आसा की फॉर लोकसभा इलेक्शन दे हॅव बीन इलेक्टिंग बीजेपी ह्या फाट आमकां एक्चुअली होप आशिल्लो की वी विल एटलीस्ट गेट 1 or 2 सीट्स म्हणजे ज्या तरेन प्रचार चलिल्लो पण अगेन वी हॅव टू एक्सेप्ट द थिंग दॅट आमी थंय एकूय जिखलो ना पण पर्संटेज ऑफ वोट पळयत जी केन्नाच जावन नाशिल्ली ती ह्या फाट जाली नियरली 44% आसपास वोट शेअर मेळ्ळो इट इज अबाउट 6 to 7% ऑफ डिफरन्स आनी हे आयज सोंपलें ना इट्स अ मॅटर ऑफ अनदर इलेक्शन एज फार एज असेंब्ली इलेक्शन्स आर कन्सर्न people of Delhi vote for AAP. They are going to vote for AAP. आता इलेक्शन आसतले लागीं
आनी इलेक्शन जाल्या उपरांत ताचो रिझल्टूय तुका पळोवन येतलो. अमित, दुसरी गजाल ती काल इंडिया दिल्लीन एक न्यूज भायर पडली की असेंब्ली इलेक्शनाक एकला चलोचे तुमचे एका मिनिस्टरान स्टेटमेंट केले. पळय कशें आसा, हो जो विशय आसा, आमी पंजाबाक काँग्रेस पक्ष आनी आमी इंडिपेंडंटली इलेक्शन लढले. गोंयचो जर प्रश्न आसत जाल्यार काल आज आनी परत फाल्यां जर तूं म्हाका विचारत जाल्यार हांव फर्स्ट स्टेटमेंट करतलो की वी आर पार्ट ऑफ इंडिया अलायन्स. वी आर गोइंग टू कंटिन्यू एज इंडिया अलायन्स, नॉट जस्ट फॉर टुडे टुमॉरो, फॉर एंटायर फ्युचर इयर्स टू कम. 27च न्ही ताच्या फुडें बी जिल्हा पंचायत इलेक्शन, बी एनी अदर इलेक्शन, वी आर गोइंग टू फायट इट टुगेदर. आमी एकामेकांचो हांगा हात धरला. आमचे सेंट्रल लिडरशीप आसा तांकां हे पटोवन दिले मुद्दे की गोंयांत हे इलेक्शन एकठांय रावप कित्याक इम्पॉर्टंट ते. म्हणूनच आमी म्हणटा की 2027 30+. पूण म्हाका सांगता तुमचे 30+ म्हणटा पूण एकूय बीजेपी म्हणटा की 27 कॉन्स्टिट्युएन्सी तांकां लीड मेळ्ळा म्हणून तुमकां पळय ही एमपीची इलेक्शनाची जी लीड आसा, तुमी एमपीच्या इलेक्शनाची लीड आज म्हजे कडल्यान परत एकदा बरोवन घ्या. हांवें लास्ट टायमूय सांगलें, आज परत एकदा सांगता. वेन इट कम्स टू असेंब्ली इलेक्शन इट इज अ कंप्लिटली डिफरंट पिक्चर. नॉर्थ गोवान श्रीपाद भाऊ म्हणून निवडून येता. हाचे बद्दल म्हाका दिसता कोणाकूच डावट आसपाक जायना. बीजेपीच्या मनान तो डावट नाही, कारण पुरेपूर प्रयत्न जालो, जितली आमकां म्हायती आशिल्ली की तांकां तिकेट न दिवपाची म्हणून. पूण शेवटी पर्याय ना म्हणून तांकां ही तिकेट दिली गेली आनी ही हॅज हिमसेल्फ प्रोवन इट रायट. वी हॅव टू गिव दॅट क्रेडिट टू हिम की ही वॉज वर्दी ऑफ द टिकेट एज फार एज नॉर्थ गोवा इज कन्सर्न. पण हांगा जे कॉम्पिटिशन चालू आशिल्लें टू गेट दॅट हायेस्ट नंबर ऑफ वोट्स सो दॅट सर चीफ मिनिस्टराची खुर्ची कोणाक मेळटा काय ना ती, ते कॉम्पिटिशन वील नॉट सस्टेन इन 2027. 2027च्या 6 म्हयन्या पयलीं ह्याच जाग्याचेर परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेता आसतना आयची प्रेस कॉन्फरन्स तुका हांव याद करून दिता आनी हांव परत एकदा सांगता 2027 30+ इंडिया अलायन्स. आमी नॉर्थ गोवाचे जेन्ना तुमी उलयता तेन्ना तुमी उलयता भंडारीचो इश्यू जाल्लो हरवळ्याच्या, तेन्ना पण तुमी सांगला हेचे इफेक्ट दिसतले. नॉर्थ गोवाची जी सीट आसा ती तुमी म्हणजे इंडिया अलायन्स जिंकतले अशें तुमी क्लेम केले. पण आज 100% बीजेपीन जो क्लेम केल्लो 1 लाखचे मार्जिन घेता ते मार्जिन तेंच्यांनी खरें जालें. इंडिया अलायन्स खंय तरी कांय जाग्यांचेर कमी पडले. हाच्या बद्दल म्हाका दिसता इंडिया अलायन्सान हांवें म्हणजे 1 डे बिफोर इलेक्शन रिजल्ट्स आय हॅव गिवन अ व्हेरी क्लियर स्टेटमेंट की नॉर्थ गोवात आमी खंय तरी कमी पडल्या एज इंडिया अलायन्स टीम इन प्लेसीस लायक सत्तरी, इन प्लेसीस लायक बिचोली, ज्या जाग्यार अलायन्साची टीम नाशिल्ली. एज आम आदमी पार्टी टीम वी आर व्हेरी एक्टिव्ह इन लॉट ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज आनी त्या कॉन्स्टिट्युएन्सीन वोट शेअर जाता. तूं पळय जर सालिगांव, तूं पळय सांताक्रूज पळय, कलांगूट पळय, मांद्र्यां पळय, हांगा आमची टीम व्हेरी एक्टिव्ह. कुमारजुआ पळय, आमची मया पळय, ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन वी हॅव डन व्हेरी गुड अलॉंग विथ अदर टीम्स. वी हॅव स्टार्टेड पुट आवर हँड्स फिंगर्स इन ऑल कॉन्स्टिट्युएन्सीज. मडकय हांव स्वता उरलो. मडकय तांणी एक्सपेक्ट केल्ली 17,000ची लीड दिता म्हणून खुद्द हाणें सांगिल्लें सुदिनान. कितली लीड आयली? 4,000 जी वोट इंडिया अलायन्साक थंय पडल्या. इट इज अ प्लस बिकॉज दॅट वूड हॅव बीन कंप्लीट नेगेटिव्ह. सो आमी थंय काम केलां. सो आज आमी जर ह्या लिडाचे जर उलयता जाल्यार वी हॅव मेड न्यू लिडर्स एज इंडिया अलायन्स पार्टनर्स. एज इंडिया अलायन्स टुगेदर वी हॅव फाउंड न्यू लिडर्स. लॉट ऑफ न्यू पीपल हॅव जॉइंड आनी ही 2.5 वर्साची जी वाटचाल आसतली 2027 मेरेन, अगेन आय विल असर्ट अँड रिएटरेट की 2027 इंडिया अलायन्स 30+. अमित, दुसरी गजाल जर नॉर्थ गोवान जर भंडारी कॅन्डिडेट दिल्लो आसत तर लीड कमी जावंक शकतली अशें तुमकां दिसता एज अ भंडारी लिडर? पळय, जो साखळेन विशय जालो, एक वेळ आशिल्लो साखळेन जें कितें घडलें तें कोणाकच मान्य नाशिल्लें. त्या दिसा तें घडलें त्या दिसा हांव थंय आशिल्लो. वी मेड अ पॉयंट की आमी ह्या गजालीक आनी वेगवेगळे जाती वयल्यान डिव्हिजन गोंयांत करचें न्ही म्हणून. कारण ज्या लोकांनी थंय त्या दिसा धुडगूस घातलो ते खंयच्या विशिश्ट जातीचे म्हणून घालूं ना. दे आर क्रिमिनल्स अँड दे वर प्रोटेक्टेड बाय द गव्हर्नमेंट. दे वर प्रोटेक्टेड बाय द पुलीस. हे हांव परत एकदा सांगता, दे वर प्रोटेक्टेड बाय द पुलीस. आज इलेक्शन ना म्हणटकीच हांव राजकीय स्वार्था खातीर ताचो वापर करता अशें म्हणपाक कोणी शकना. पण जेन्ना पालखी देवळांतल्यान भायर सरली, पालखी एक 10-15 मिटराचेर देवळांतल्यान भायर नासतना सरना फुडें ते जे 20-25 लोक, जेन्ना थंय 1,000-1,500 भावीक आसा त्या वेळार थंय 20-25 लोक येवन फातर मारता, पालखेचेर हात घालतात, दाणे घेवन येता, खिळे लायिल्ले दाणे घेवन येता. तुका दिसता कोणाच्या सपोर्टा शिवाय ते येतले? 200-250 पुलीस आशिल्ले, एसपी आशिल्लो, 3 डीवायएसपी आशिल्लो, 4 PI आशिल्ले. नाही, प्रश्न आयकून घे. पुढे सांगतो तुका. आय विल टेल यू वॉट इज हॅपन. तांकां एसपी खुद्द देवळान भितर घेवन येता.
दे अगेन बीट अप पीपल इन्क्लुडिंग पुलीस. अजूनपर्यंत हाजेर चीफ मिनिस्टर एज होम मिनिस्टरान कितें केला ह्या गोष्टीचो जर आमी एज श्रीपाद भाऊ एज भंडारी एज रुद्रेश्वर देवळाचो भक्त म्हणून आयलो ना येवंक. इतले मंत्री आसा भंडारी समाजाचे जे एकूच गोंयचे देवूळ आसा जे भंडारी समाजा कडेन आसा आनी जे भंडारी समाजाचे दैवत ते म्हणून मानता पळय थंय भंडारी समाजातले इतले लिडर्स आसा आयले कोण आता प्रश्न घेता. आता ह्या गोष्टीचो जर राजकीय वापर करपाक जाय आशिल्लो जशी भारतीय जनता पार्टी रामाचो वापर करता तो वापर हांव करपाचो हांवें केलो ना. रवी नायक आशिल्लो बीजेपीचो तो सोडलो जाल्यार कोण नाशिल्ले. पूण एज अ MP कॅन्डिडेट हांव तुका प्रश्न आन्सर दिता तुज्या हांव. इफ आय हॅड टू मेक यूज ऑफ द टेम्पल इश्यू द वे टेम्पल इज यूज बाय भारतीय जनता पार्टी फॉर सेइंग दॅट दे आर रक्षक म्हणून जाल्यार हो आमच्या स्वार्था खातीर आमी वापर करपाचे आमी केलो ना. तुम्ही जर जे राजकारण भारतीय जनता पार्टी करता ते आमकां करपाचे ना. जाती भितर द्वेष निर्माण करून गोंयचे जर वाट लागपाची आसा जाल्यार आमी ती लावची ना. कितलोय आमकां कोणीय फोक्स करून आम आदमी पार्टीन जेन्ना सीएम कॅन्डिडेट डिक्लेअर केलं तेन्ना तुम्हीच तुमका भंडारी समाजाचो लिडर म्हणून आपण तेन्ना बिग पॉलिटिक्स केले जाती भितर तेड निर्माण करपाचो प्रयत्न करून जाती भितर तेड निर्माण एक्झॅक्टली प्रमोट केल्लो एज ओबीसी कॅन्डिडेट एज अ पर्सन हू रिक्वायर्स रिप्रेझेंटेशन. ताजे खूप जाणांक त्रास जाले की आमी ते केले म्हणून कारण अचानकशे अशें कोणाक अशें कोण सांगता काय म्हणून. पण जाती भितर तेड निर्माण करपाचो प्रयत्न केलो ना. जाती भितर तेड निर्माण केन्ना करता दोगांची झगडी लावन. हांगा एक जर आमी फाल्यां म्हटले की आमी एक विशिष्ट समाजातलो म्हणजे ST हॅज नो रिप्रेझेंटेशन एज फार एज प्रॉपर मिनिस्ट्रीज आर कन्सर्न. फाल्यां आमी जर म्हणले आनी 2 मंत्री आमी आमचे कॅबिनेट फाल्यां आयलो जाल्यार फाल्यां आमी 3 ST चे मंत्री दितले. दॅट मीन्स वी आर नॉट डिवायडिंग पीपल वी आर क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज. प्लीज अंडरस्टँड दिस पार्ट ऑफ इट की डिव्हिजन इज व्हेन आय क्रिएट फाइट्स when I create rifts between two communities, which is what Bharatiya Janata Party has been doing. Bharatiya Janata Party आज प्राईम मिनिस्टर आमचो आणि ताजो रिझल्टूय कळो कितें जालें ते. तो स्टेजीर रावन सांगतालो की इंडिया अलायन्स निवडून येत जाल्यार तुमचे मंगळसूत्र सुद्धा ते चोरून व्हरतले म्हणून. ही परिस्थिती दिस इज कॉल्ड डिव्हिजन. दॅट इज कॉल्ड डिव्हिजन. वी आर नॉट सेइंग इफ वी से दॅट आम्ही निवडून आले जाल्यार ST समाजाचे 2 आम्ही आमच्या मंत्री करतले म्हणून. It is opportunity, and you must give opportunity to every caste and every individual who is neglected for so far. जांचो द्वेष करत आयल्या जांकां तुम्ही सदां पयस करत रावल्या तांकां जर ऑपॉर्च्युनिटी दिता आनी ती ऑपॉर्च्युनिटी आमी दितले म्हणून आजूय सांगता एज इंडिया अलायन्स we will get the downtrodden to a level where they will be able to stand here like I am today and speak to you with confidence. This is what a party should do. This is what a political party should do, is create opportunity and create another Amit Palekar and 100 Amit Palekar create करचे जांकां चीफ मिनिस्टर उमेदवार म्हणून खंयच्याय पार्टीन सांगचे की चीफ मिनिस्टर उमेदवार आसतलो म्हणून because of his capabilities. He may be from a particular caste, but he has come up on his capabilities, and that is what I am today, and I am proud of. As an opposition party, I wanted to ask, what do you think is the reason why BJP hasn't declared a deputy CM yet after forming the government? गोंयान तांकां मध्ये तांकां तूं विचार कारण दिस आय विल नॉट बी एबल टू आन्सर. भारतीय जनता पार्टी हांवें सदांच सांगिल्लें तांची ती एक मीम कंपनी आसा खतखते म्हणून. भारतीय जनता पार्टी इज बिकम खतखते उरिल्ले नाशिल्ले सांडिल्ले सगळे एकट्या करून जे खतखते जाल्यार दॅट इज भारतीय जनता पार्टी. यू शूड आस्क दिस क्वेश्चन टू चीफ मिनिस्टर. थँक्यू.